जय भवानी मित्रांनो, मी आलो तो वणीच्या सप्तशृंगीला. हे बघा, इथं घाटाचं प्रवेशद्वार चालू होते. इथून घाट चालू होते वणीला जाण्यासाठी. हे आहे नांदुरी, इथे नांदुरी आहे. इथं पोलीस चौकाने हे कमान आहे, ते घाटाची कमान आहे. इथनं कमान चालू होते, इथून जावं लागतं आपल्याला. आम्ही घेत आहोत पूजा. आम्ही पायऱ्या पैसे आहोत, आम्ही पायऱ्याने जाणार आहेत. आम्ही पूजा घेतलेली आहे 250 रुपये. हे बघा, अशी पूजा भेटते देवीची. साडी ओळी ओटी वाजती तर काय. हे बघा, अशी ओटी भरा घेतलेली आहे. जे मिळते 250 रुपयाला. आम्ही जातो पायऱ्याने. हे वरी मंदिर आहे आणि तर जायला 2 मार्ग आहेत. एक रेल्वेच्या पद्धतीनं आणि एक पायऱ्यांना. 500 पायऱ्या आहेत. रेल्वेने पद्धतीने गेलं तर एका माणसाला 120 रुपये तिकीट आहे. हे बघा, असे हे रेल्वेचा मार्ग आहे. इकडे साईडच्या पायऱ्या आहेत. आता रेल्वे येईल, ते पण दाखवतो तुम्हाला रेल्वे जाताना. बघा भावांनो, अशा प्रकारे रुपये आहे. असे रेल्वेचे डबे असल्यासारखे एक रुपये आहे. ह्याला एका माणसाला 120 रुपये तिकीट घेतात. अशा प्रकारे येतं जातं. हे बघा, हे मंदिराच्या अशा प्रकारे रुपये आहे. हे डोंगर, कसे डोंगर आहेत मोठमोठे. हे दुकाने. मी थांबलोय खाली. हे गाभारा देवीचा रुपये गेला. आम्ही जायलोय चलत. हे अशा ओट्या घेऊन जात आहोत चलत. बघा मित्रांनो, हे लागले पायऱ्याचं मेन गेट. हे असं जायलो. हे बघा, असं मेन गेट आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी. हे ट्रस्ट, हे आहे ट्रस्ट. आणि आम्ही निघत आहोत पायऱ्यांनी. आतरं जाते पुढं, मी पण जाते त्याच्या पाठीमागं. हे बघा, तुम्हाला मध्ये दाखवतो मी. चालतंय. 500 पायऱ्या तोडून आमची हालत अशी झालेली आहे. तुम्हाला आम्ही मंदिरापाशी पोचलो. तुम्हाला देवी दाखवतो कशी आहे ते बघा. बॅक कॅमेऱ्यासमोर माझ्या मागं देवी आहे. हे बघा, मंदिरात दर्शन घ्या मित्रांनो. तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो जवळ. देवी समोरून अशी ती झूम करून दाखवतो. हे बघा, देवीचा फायनल लुक, देवीचा चेहरा. हे अशा प्रकारे देवी दिसते मंदिरात. हे बघा, आपण फोटो पण काढू देवीचे. दर्शन करा. आम्ही दर्शन करून आलो आहोत. दर्शन 1 नंबर झालेलं आहे आमचं. वेळ पण नाही लागला आणि मस्त प्रकारे दर्शन झालं आहे. असे दुकाने आहेत, कुंकू वगैरे. हे प्रसाद आम्ही घेतलेला आहे. प्रसाद पेढा वगैरे, नारळ पेढा घेतलेला आहे. दुकान आहे, फोटोची दुकानं आहेत. हे बघा, अशा प्रकारे दुकाने आहेत. आणि आम्ही आलो दर्शन करून खाली. मित्रांनो, अशा प्रकारे स्ट्रॉबेरी मिळते. 20-20 रुपये पॅकेट आहे स्ट्रॉबेरीचे. यात्रेने घेतलेले आहे. 20 रुपये पॅकेट. बघा मित्रांनो, आदियोगी दिसले तुम्हाला इथे. महादेव सगळे अशा प्रकारे लोक फोटो काढतात. हे त्यांचं ट्रस्ट आहे. पार्किंग सुविधा मागं आणि मागं मोठमोठे डोंगर कसे आहेत. आपण इथं फोटो काढूया महादेवापाशी, आपल्या भोलेनाथापाशी. हर हर महादेव. हे बघा, अशा प्रकारे आहे. आपला कॅमेरामॅन तयार आहे तिकडे फोटो काढायला. कॅमेरा चेक करतोय. चला मग फोटो काढतो मी पण. मित्रांनो, हे आहे फोटो पॉईंट. इथे सगळे लोक फोटो काढतात. फॅमिली लोक, कपल बिपल जे काय येतं दर्शनाला इथे फोटो काढतात. इथं मागं नजारा भारी आहे. ते बघा, असं डोंगर आहे इकडं. हे बघा, असं डोंगर आहे. इथं ककड्या वगैरे मिळतात. इथं फोटोग्राफर असतोय. एका फोटोला 20 रुपये घेतो. प्रत्येक वेगवेगळे पोस्ट काढून घेतो. पण नको, आपण आपल्याकडे मोबाईल आहे भारी आपला, त्यातच फोटो काढू. आमचा मित्र ककडे घेतो खायला. हे बघा, अशा प्रकारे लोक फोटो काढतात. इथं माकडं पण आहेत बघा भावांनो. माकडं आहेत सगळे. हो, अशा प्रकारे लोक फोटो काढतात. हे बघा, असा व्ह्यूज आहे नजारा पाठीमागचा. डोंगर, असा डोंगर, डोंगराळ भाग आहे भाऊ. मित्र आमचा ककडे घेतोय भावांनो. हे बघा, हे अशी ककडे मिळते इथं. ककडे खाऊन जातो आम्ही आता. अशा प्रकारचा नजारा आहे. हे सगळा फोटो पॉईंट. इथे लोक फोटो काढतात ह्याच्यावर. हे डोंगरासोबत फोटो मस्त निघतात भावांना. इथं मी टाकीन माझ्या इंस्टाग्रामला. असे हे काय मिळतं मित्रांनो, 10 रुपयाला केकडे अशी मिळते. मसाला बिसाला मारून 10 रुपयाला केकडे मिळते मित्रांनो. इथं बघा, अशी काय बघा. आता केकडे खातो मी. मसाला केकडे सोबत मसाला. करणारे फोटोग्राफर आहेत इथं. अशा प्रकारे हे बघा, कपलचे फोटो काढत आहे. तो हातात घेत आहे तर देऊन फोटो काढत आहे. तर हे बघा, कोच पण सांगत असे फोटोग्राफर आहे. 20 रुपयाला एक फोटो आहे. तर तुम्हाला दाखवतो खालचा नजारा कसा दिसतो बघा वरनं, या डोंगरावरनं.
हे बघा, हे बघा खालचा नजारा असा आहे. अशा प्रकारे नजारा दिसतो वरनं डोंगरावरून खाली. हे फोटोग्राफर अशा प्रकारे फोटो काढतो कपलचे वगैरे. हे गिटार शेतार काय देऊन हातात. हे फोटोग्राफर 20 रुपये एक कॉपी काढतो. लहान लेकराला पण फोटो काढण्यासाठी गाडी आहे अशी प्रकारची. हे बघा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.